नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अविनाश वानखेडे आहे आणि मी स्वामिनी ॲग्रिकल्चरवर प्रोडक्ट आहेत आपल्यावाले. तर त्या ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टवर सर्वात जास्त प्रमाणात मी काम करत आहो आणि प्रत्येकांना जे शेतकरी बांधवांना जी प्रोडक्टची गरज असते, ज्या शेताला खरोखर आवश्यकता असते की केमिकल युक्त असं विषमुक्त एक शेती आपलं विजन आणि मिशन आहे की तुम्ही जे फवारण्या करता, जे स्प्रे करता हे केमिकलचे असतात आणि हे केमिकल आपल्याला युक्त आपले असं बाह्य प्रोडक्ट काढायचे येतं, जेणेकरून आपली शेती विषमुक्त होण्यासारखी अशी असायला पाहिजेत, जेणेकरून ते क्षेत्र असते शेतीतून आपण जे उत्पन्न घेत असतो आणि ते आपण अन्न खात असतो त्याच्यामधून माणसाला भरपूर साऱ्या इजा होतात. म्हणून आपला स्वामिनी कन्सेप्ट असा एक घेऊन आलेला आहे. ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टवर जैविक प्रोडक्ट आहेत. तर ते प्रोडक्ट अशा एक क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे. इथं जवळपास एरिया जर बघितला तुम्ही तर या एरियामध्ये फॉरेस्ट एरिया जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर जीव जनावरं सगळ्या गोष्टी इथं असतात आणि अशा क्षेत्रातून अशा एक शेतकरी बांधवापर्यंत मी आलेलो आहो की त्यांच्या शेतात मी त्यांना प्रोडक्ट्स दिले होते आणि त्याने स्वतःच्या शेतामध्ये प्रोडक्ट वापरून एक दमदार असा रिझल्ट काढलेला आहे की जेणेकरून तुम्ही आता लाईव्ह तुम्ही बघू शकता. मी ज्या शेतकऱ्यांचं मी आपली मुलाखतच मी जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहो की त्यांच्या या प्रोडक्टप्रती, या स्वामिनीच्या ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टप्रती त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, मी त्यांच्यासोबत एक थोडीशी तर त्याचं मी नाव इथं शेअर करतो. नमस्कार दीपक सर. नमस्कार. तर या दीपक ताजने सर, जे की त्यांचा परिचय ते पूर्ण देणार आहेत तुम्हाला, पण त्यांच्या शेतात मी क्युबा गोल्ड आणि ट्रिपल ॲक्शन नावाचे ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट, जसं की हे स्वामिनी क्युबा आणि स्वामिनी ट्रिपल ॲक्शन अशा प्रकारचे अगोदर 15 ते 18 दिवसाच्या अगोदर यांनी फवारणी केलेली होती, यांनी स्प्रे केलेला आहे. तर आता बघा, त्या स्प्रे केल्याच्या नंतर काही कालावधी उमटलेला आहे. तर आता कोणत्या पद्धतीत आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये या शेंगामध्ये आणि या सोयाबीनमध्ये काय क्वालिटी आली हे त्यांच्या प्रती आपण जाणून घेऊ. तर नमस्कार सर. तर आपल्या या स्वामिनी प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले हे तुम्ही आमच्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. नक्कीच. तर माझं नाव दीपक लक्ष्मण ताजने, पिंपळडोळी, तालुका पातूर, जिल्हा अकोला इथला शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मी क्युबा आणि थ्री ॲक्शन हे 2 प्रोडक्ट मी वापरलेले आहेत 15 दिवस आधी. आणि 15 दिवस आधी फवारायच्या आधी हे जे माझं सोयाबीन जे होतं ते एकदम असं कामातून गेलेलं होतं, पाणी पकडलेलं होतं एकदम असं, आणि हाईट एकदम टोंगळ्याच्या खालोखालच होती. बरोबर. हो. तर आता त्याच्यानंतर मी 15 दिवस फवारल्यानंतर 15 दिवसांनीच डायरेक्ट वावरात आलो आणि बघितलं तर असा एकदम 100% असा रिझल्ट मला भेटलेला आहे. हे बघा, डायरेक्ट कमरे इतकी सोयाबीन झालेली आहे आणि माल पण फुलाच्या आधीच मी फवारलेलं होतं. माल बघू शकता. हो, माल बी एकदम असा भरगोच आहे. एकदम असा बुडापासून ते एकदम असा शेंड्यापर्यंत असा माल लागलेला आहे. आणि हे जे मी 2 एकरामध्ये हे 3 बॉटल असे हे फवारलेले आहेत आणि रिझल्ट असा 1 नंबर भेटलेला आहे की आता असं. हां, तर हे मी फवारलेलं आहे. तर हे बुडापासून ते शेंड्यापर्यंत ह्याला माल पकडलेला आहे, शेंगा पकडलेल्या आहेत आणि क्वालिटी पण 1 नंबर आहे. मी फवारलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकदा फवारून पहा, रिझल्ट घेऊन पहा. रिझल्ट 1 नंबरच आहे. तर हे जे औषध मला अविनाश सरांनी दिलेलं आहे यांची मी आभारच मानेल की हे जर समजा भेटलं नसतं मला तर आज माझं सोयाबीन गेलं असतं. बरोबर. शेतात यायचं कामच नसतं राहिलं. तर आता या औषधीच्यानं जरा 100% मला रिझल्ट भेटलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. दीपक सर, थोडासा 2 गोष्टी विचारायच्या तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही ट्रिपल ॲक्शन आणि क्युबा गोल्ड ज्यावेळेस फवारायच्या अगोदर तुमची अवस्था कशी होती? अवस्था म्हणजे एकदम असं पाणी पकडलेलं होतं, पिवळं पडलं सोयाबीन. हाईटला एकदम कमी होतं. हाईट कमी म्हणजे एकदम टोंगळ्याच्या खालोखालच. असं.
आणि त्यानंतर तुम्हाला शेतामध्ये आल्याच्या नंतर कसं वाटत होतं की खरोखर आता आपलं सोयाबीन जमणार का? नाही, सगळं असं फेलच गेलं होतं बरं. किंवा असं सोडून दिल्यासारखं झालं समजा, हो. की यायची इच्छा नव्हती अशी शेतामध्ये. सर मला त्यावेळेस सांगितलं होतं की सर मला शेतात गेल्याच्या नंतर पूर्णपणे करमतच नाही आणि तुमच्या या स्वामिनी प्रोडक्ट ट्रिपल ॲक्शन आणि हे क्युबा गोल्ड जर वापरलं त्यानंतर एकदम अतिशय जबरदस्त रिझल्ट मिळाला मला. आणि हे रिझल्ट मला मिळाला तर तुम्ही एक दिवस माझ्या शेतात व्हिजिट करा असं सरांचा एक आग्रह होता. आणि सर तुमचा परिचय पूर्ण आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी तुमचा परिचय घेतो. आपलं नाव आणि आपलं गाव आणि तुम्ही कोण्या जिल्ह्यामध्ये राहता फक्त तुम्ही एकदा सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा. हां, तर माझं नाव दीपक लक्ष्मण ताजने, राणा पिंपळडोळी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हा ट्रिपल ॲक्शन जे बॉटल आहेत आपल्या ह्या बॉटलमध्ये कॅप्सूल टॅबलेट येत असतात. या टॅबलेटमधून आपलं जे द्रावण बनवायचं आणि द्रावण बनवण्याच्या नंतर आपण काय करत असतो याचा स्प्रे करत असतो. याचा स्प्रे तुम्ही सर्वसाधारणपणे आपण केमिकल न टाकता याच्यात आपला स्वतंत्र एक क्युबा गोल्ड आणि ट्रिपल ॲक्शन टाकूनसुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता किंवा स्वतः तुम्ही एक ट्रिपल ॲक्शन जे पानात काम करते, फुलावस्थेत काम करते, शेंगावस्थेतही काम करते, फळावस्थेतही काम करते, तुम्ही झाडाच्या कुंडीमध्येही टाकू शकता. आणि सर्व प्रकारच्या तुम्ही जे आपल्या शेतीत जे असतात जे कडधान्य असो किंवा कोणते असो किंवा झाड पाणी असो किंवा वेली असो या सर्वांवर आपलं क्युबा गोल्ड आणि ट्रिपल ॲक्शन काम करत असते. आता मी ट्रिपल ॲक्शनचं सांगितलेलं आहे. आता क्युबा गोल्डचं काम तुम्हाला सांगणार. क्युबा गोल्ड पांढऱ्या मुळ्या वाढवण्याचं काम करते जेणेकरून जे आपले अन्नद्रव्य शोषण करणारे जे हे असतात मुळी असते व्हाईट रूट्स, आपण त्यांना व्हाईट रूट्स म्हणतो, तर ते व्हाईट रूट्स वाढवण्याचं काम हे क्युबा गोल्ड करत असते. जिथं कुठं पाणी संगळत असेल तिथं तुम्ही जर हा जर प्रॉडक्ट वापरला आपला तर ते एकदम पाणी शोषून घेण्याचं काम करते. आणि जिथं तुमच्या शेतात जर कमी पाण्याचा पुरवठा होत नसेल तिथेही जर तुम्ही हा प्रॉडक्ट वापरला तर त्या जे झाडं असते त्यांना पाणी देण्याचं सुद्धा काम करते. अशा